हाय नमस्ते, मी शोभा तुम्हा सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता सकाळचे ना 10 साडे 10 वाजलेले. दुपारचे 3 साडे 3 वाजलेत बघा. तर असं आभाळ भरलेलं आहे. पाऊस काही येत नाही, नुसतं आभाळ गच्च भरतंय. आणि आज बापूनी ना दुपारी जेवायला आणि गवत आणलेले. आणि काल मी सांगितलं होतं तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये का नाही हे स्टँड आणलेले. तर हे स्टँड का नाही अजिबात फ्रीज बसत नव्हता, इकडे इकडं असं फ्रीज ना कालायचा. त्याच्यामुळे माऊलीच्या पप्पांनी काल हे स्टँड आणले फ्रीजला. दुसरं स्टँड आणला तर हे खराब झाले आणि हे जाळे वगैरे तसंच लागलेले. आता मला ह्याला साफ काय करायला नको, कारण हे खराब झालेले, कारण बसतच नाही ना. इथं बघा इतकं लवचित आहे ना, इथं सगळं पुरून लवत आहे. आणि अजून एकदा गुशीचाही असं बघा धुमाकूळ हे असं केले गुशीनं. आणि गुलाबाची फुलं बघूया एवढी छान उमललीत की नाही. तर खूप छान असं आलेले गुलाबाचे. आणि हे जे आहे ना हे आपलं चाफा सदाफुली काय म्हणतात. आणि गुलाबाचे फुलं बघते तर काय खूप छान असं आता मोठे मोठे गुलाब आलेत बरं का. आणि इकडं सुद्धा आपलं लाल गुलाबाला परत छोटीशी कळी आलेले. तर आज खूप छान असं गुलाब आलेत बरं का आपल्या झाडाला. आणि मला वाटलं होतं की मावा पडलाय, कसं फुलं उमलं काय नाही. असं बघा हे मावा पडला होता, पण खरं सांगते खूप छान आले बरं का. अजून फुटायला लागले आपलं गुलाब. तरी बघा या झाडाला ना असं 4 फुलं आलेले आहेत, 3 आणि इकडे एक कळी 4. तर छोटे छोटे फुलं कळी लागायला लागलेत परत एकदा. असं दिसते आपले गुलाबाची झाडं. आता हे कपाशीचं झाड ना मनाने चाले एवढं मोठं आले बरं का. एका सरकीपासून ना ते आलेले झाड कपाशीचं अगदी मनाने झालेले. आणि घरी कोणी नसल्यामुळं की नाही इतकं शांत वातावरण वाटते. आता ब्लाऊज कट करायला घेतलेत, म्हटलं ब्लाऊज कट करून ठेवूया. आता सणाच्या पंचमीच्या अगोदर ना मला ब्लाऊज हे पूर्ण करायचे. तरी बघा असं ब्लाऊज मी आता इकडं ना असं ब्लाऊज आलेलं शिवायला. आणि माऊलीच्या पप्पांना मी काल अस्तर आणायला लावलेलं. तर ते अस्तरसुद्धा आणलेले बघा, गोल्डन परत लाल गुलाबी. तर एक 5-6 ब्लाऊज आलेले ते शिवायला. आणि मागच्या आठवड्यात ना आजारी पडायच्या अगोदर हे 2 ब्लाऊज शिवून ठेवलेले. आता आठवडा झालं पूर्ण अजिबात मी ब्लाऊज शिवायला घेतलं नाही आणि मिशनर बसले नाही. इतका त्रास होत होता ना, खरं सांगते भरपूर असं त्रास होत होता मला. तर हे सुद्धा ब्लाऊज ना मला शिवायलाच आलेले आहे बघा. आता ह्याला अस्तर लागतंय की नाही लागत आता त्यांच्या मनाने. मला तर वाटतं ह्याला अस्तर लावलं तर छान वाटेल, तर ह्याला सुद्धा अस्तर लावावंच लागतं. आणि परत हे असे साडीतली ब्लाऊज आहेत. तर चला आता सणाच्या अगोदर हे पूर्ण करून घेते. तर हे सगळे आलेले आहेत. आणि माझी ना प्रत्येक वेळेस मापं काढायचं झालं तर अगोदर पेपरवर कटिंग आणि नंतर परत ब्लाऊजवर पिसावर. अगोदर मी पेपरवर माप काढते. आता तुमचे कशी पद्धत आहे ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. माझी एकदम सिंपल अशी पद्धत आहे. अगोदर पेपर कटिंग करायचं, त्याच्यानंतर आपलं ब्लाऊज. तर चला आता ब्लाऊज ना पटकन मला हे करायचं, आता माप काढून घ्यायचे ते. आता ही जी अगोदरचे 1-2 आहेत बघा ते जुनी माप आहेत. आता ही जी ब्लाऊज आहेत ना हे सगळे जुनी माप आहेत. आणि ही जी ब्लाऊज आलेत ना आता ही नवीन माप आहेत. तर हे मला पेपर कट करायचं आहे. आता ना संध्याकाळचे 7 वाजलेत बघा. तर ना दिवस मावळायला लागला आहे. संध्याकाळचे 7 वाजलेत आणि मला ना आज आहे दीप अमावस्या. तर दीप अमावस्याच्या सगळ्यांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा. तर आमची पूजा बघूया कशी झालेली. तर एकदम साधी सिंपल पूजा झालेली. आपल्या ऑप्शन आता रांगोळी काढते बघा. आता जसं की मला रांगोळी जमत नाही बरं का. आता म्हणजे मला जसं जमत असते ना तसं एकदम सिंपल साधी असं मी काढत असते. पण आज असं काय असतं ना तर आपली अक्षर रांगोळी काढते. तर माऊलीचं आणि माऊलीच्या पप्पांचं ना इकडं मस्त भेळीची पार्टी चालू आहे. माऊलीमध्ये या भेळ खायला. तर इकडे ना बघाच्या बापूंनी माऊलीसाठी भेळ आणली होती. तर भेळ खायचं चालू आहे. तर मी दाखवते कशी पूजा केली आम्ही, दीपपूजा कशी केलेली आहे. आणि आपली अक्षता रांगोळी पण काढलेली एकदम साधी सिंपल. मी ना
दीपपूजा केलेली. तर आपली अक्षू बघा अशी रांगोळी काढते. आता मला जसं की रांगोळी जास्त जमत नाही, पण आता अक्षू आपली शिकलेले, तर असं रांगोळी काढायला लागली आणि अशी देवाची पूजा वगैरे केलेली. तर अजून का पूजा झालेली नाही बघा, रांगोळी चालू आहे. बरेच दिवस झाले माझे केसांचं तेल संपलेलं, तर म्हणलं चल आज बनवूया. तर जास्वंदीची फुलं मी जास्त घेतलेले आहेत. इकडं कढीपत्ता पण जास्त घेतलेले आहे. अगदी 5 ते 6 ना जास्वंदीची पानं घेतलेले आहेत. 1 चमचा जवस आणि 1 चमचा मेथीदाणं. तर इकडं मी तवा छान गरम करून घेतलेला आहे. तर जास्त वेळ लागतो बघा मेथीदाण्याला आणि जवसला शिजायला. तर छान असतं एक 10 ते 15 मिनटं अरक उतरेपर्यंत असं मस्त शिजवून घेतले. त्याच्यानंतर कढीपत्ता, जास्वंदीची पानं, फुलं हे सगळं टाकून घेतलं. तर हे बघा खूप छान असं तेल उकळत होतं. एक 10-15 मिनटं उकळून ठेवलं की चांगलं छान अरक उतरतं. त्याच्यानंतर ना छान बघा एका सुती कपड्यामध्ये हे सगळं गाळून घ्यायचं आणि एका बॉटलमध्ये ना भरून ठेवायचं. आता नेहमी दररोज लावायचं म्हणलं ना तरीसुद्धा मी हीच लावते. त्याचा रिझल्ट तुम्हाला आणि दीप अमावस्येची ना अशी जशी मला जमेल ना तशी साधी सिंपल असं गावाकडल्या पद्धतीतनं पूजा केली होती. आता ही रांगोळी वगैरे हे नाव वगैरे अक्षताने टाकलं होतं. तर कसं वाटलं ना ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता जास्त थोडीशी नाच झाली बरं का रांगोळी, पण दिसायला खूप छान दिसत होती. आणि ही दिवे वगैरे ना मला अक्षताने खूप अशी मदत केलेली, दिवे घासायला, परत पूजा वगैरे करायला. तर फुलं वगैरे सगळं शाळेतनं आल्यापासून बघा तिनं हे सगळं कट करून आणलेली गुलाबाची फुलं, जसं की जास्वंदीचे फुलं वगैरे